सगळ्यांना नमस्कार. तसेच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे आज देखील मी अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी कॉन्सेप्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात काहीतरी होणार आहे, भविष्यात काहीतरी घडणार आहे. तर अशा प्रकारच्या वाक्यरचना मी आज आपल्याला शिकवणार आहे. जसं मी पाणी पिईन म्हणजे मी पिलेलं नाही, पिणार आहे म्हणजे ती गोष्ट घडणार आहे. मी खेळेन, खेळायला गेलो नाही, मी खेळणार आहे म्हणजे ती गोष्ट घडणार आहे. मी मदत करेन किंवा करेल. तुम्हाला या अशा प्रकारच्या वाक्यामध्ये शेवटी ल आणि न लक्षात ठेवायचं आहे. करेन, करेल, करेन किंवा करेल हे दोघं समानार्थी शब्द आहेत. म्हणजे हे दोघही शब्द भविष्यवाणी सांगतात की नेमकं येणाऱ्या दिवसात काय घडणार आहे, नेमकं भविष्यात काय घडणार आहे. तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचना वापरतात. मग अशा प्रकारच्या वाक्यरचना जर आपल्याला बनवायच्या असतील, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आय प्लस शाल किंवा विल, त्याच्यानंतर व्हर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचे आहे. आता अलीकडील काळामध्ये आय नंतर शाल वापरत नाही, वापरतात पण वापरत नाही. तर आय नंतर आपण बिनधास्त विल घेऊ शकतो. तर इंग्रजीतील हा जो काही विल आणि शाल आहे, तो भविष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे ते सांगत असतो. जसं एक वाक्य सांगायचं म्हटलं तर, आय शॅल स्टडी इंग्लिश, मी इंग्रजीचा अभ्यास करेन. केलेला नाही, करेन म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट करेन. आय विल ड्रिंक वॉटर, मी पाणी पिईल किंवा पिईन. राईट. आय विल हेल्प देम, मी त्यांना मदत करेन किंवा करेल. तर ज्या वाक्यरचनेच्या शेवटी करेन किंवा करेल किंवा करू अशा प्रकारचे जे काही शब्द येतात, ते शब्द भविष्यकाळ दाखवतात. मग अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, तर आपला आवडता आणि आकर्षक असा चव्हाण टीचिंग पॅटर्न आहे. तो पॅटर्न म्हणजे आय प्लस शाल विल, व्हर्ब, व्हर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. बघा, आता वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं मला काय म्हणायचं आहे. आय विल ईट मँगो, मी आंबा खाईन. आय विल ड्रिंक वॉटर, मी पाणी पिईन. आय शॅल गो होम, मी घरी जाईन. तर बघा, खाईन, पिईन, जाईन, तर हे जे काही शब्द आहेत का, हे शब्द काहीतरी घडणार, काहीतरी होणार अशी भविष्यवाणी आपल्याला करत असतात. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेन. आय विल रीड बुक्स, मी पुस्तक वाचेन. आय शॅल राईट लेटर्स, मी पत्रे लिहीन. आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेन. आय विल वॉच टीव्ही, मी टीव्ही पाहीन, पाहिलेली नाही, पाहीन. आय शॅल सिंग सॉंग्स, मी गाणी गाईन. आय विल कुक फूड, मी स्वयंपाक करीन. आय विल बाय पेन्स, मी पेन विकत घेईन. आय शॅल क्लीन रूम्स, मी खोल्या साफ करीन. आय विल लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकेन. आय विल कॉल देम, मी त्यांना फोन करीन. आय शॅल स्पीक ट्रूथ, मी सत्य बोलीन. म्हणजे या सर्व वाक्यांपैकी मी एकही कृती केलेली नाही, ती कृती मी करणार आहे, ती ऍक्शन्स मी करणार आहे. मग तेव्हा अशा प्रकारची वाक्य बोलली जातात. बघा, जसं आय विल टीच यू इंग्लिश, मी तुम्हाला इंग्रजी शिकवीन किंवा मी तुम्हाला इंग्रजी शिकवेल. राईट. तर अशा प्रकारच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, आणि ती गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट घडणार आहे, त्यासाठी इंग्रजीमध्ये आय प्लस शाल विल
वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही चव्हाण टीचिंग पॅटर्न नुसार वाक्यरचना वापरली तर यू पीपल विल बी एबल टू मेक सेव्हरल काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. हजारो प्रकारची वाक्य आपण बनवू शकतात. अजून काही वाक्य आपल्याकडे आहेत बघा. खूप सुंदर वाक्य आहेत माझ्याकडे. आय विल ड्राईव्ह कार्स, मी कार चालवेन. आय विल प्लांट ट्रीज, मी झाडे लावीन. आय शॅल ब्रिंग मिल्क, मी दूध आणीन. आय विल वेअर क्लोथ्स, मी कपडे घालेन. इथं चालेन आलेलं आहे हा, ते चुकीचं आहे. सॉरी घालेनच आहे. आय विल वेअर क्लोथ, मी कपडे घालेन. आय विल ओपन डोअर्स, मी दरवाजे उघडेन. आय शॅल क्लोज विंडोज, मी खिडक्या बंद करीन. आय विल ड्रॉ पिक्चर्स, मी चित्रे काढीन. आय विल आस्क क्वेश्चन्स, मी प्रश्न विचारीन. आय शॅल टेल स्टोरीज, मी गोष्ट सांगेन. आय विल फिनिश वर्क, मी काम पूर्ण करीन. म्हणजे अराउंड वी हॅव सीन 25 सेंटेन्सेस and with the help of these 25 sentences we people will come to know about today's daily sentences. right? 25 वाक्य अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि या 25 वाक्यांच्या मदतीने आपण 25,000 म्हणजे 25,000 सेंटेन्सेस वी कॅन मेक. आपण 25,000 वाक्य बनवू शकतो. गणितामध्ये एखादं सूत्र जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन सॉल्व मेनी एक्झाम्पल्स. म्हणजे त्या गणिताच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण हजारो उदाहरणे सोडवू शकतो गणिताची. त्याचप्रमाणे जर आपल्याला भाषा शिकायची असेल, आपल्याला भाषा बोलायची असेल तर वी मस्ट नो सुटेबल पॅटर्न बाय विच वी कॅन लर्न अ लॉट, की ज्याच्या मदतीने आपण भरपूर काही शिकू शकतो. तर निश्चितच ही वाक्य आपल्याला समजली असतील, आपण अभ्यासली असतील, आपल्याला बोलता येणार ही वाक्य, आपल्याला लिहिता येणार ही वाक्य, आपल्याला वाचता येणार ही वाक्य, अशी कल्पना करतो. आणि पुन्हा महाशिवरात्रीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं चांगलं हो, सगळ्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत या दृष्टीने शंभू महादेवाला म्हणजे देवाचा देव शंकरा यांना प्रार्थना करतो. आणि सगळ्यांचे चांगले दिवस येवो, सगळ्यांना यश मिळो आणि सगळ्यांना काहीतरी मिळो की जे तुम्ही ठरवलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, पुनश्च आभार. थँक्यू.